नमस्कार मैत्रिणींनो, किंवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण बरेच काही उपाय पाहत असतो। त्याच पद्धतीने आपण आज एक उपाय पाहणार आहे, तो म्हणजे लवंग आणि कापूर याचा उपाय। घरामध्ये आपण विविध वस्तूंचे विविध प्रकारचा उपाय करत असतो। त्यापासून आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती नांदावी म्हणून आपण प्रयत्न करत असतो। खास करून आपल्या घरामध्ये लवंग आणि कापूर यांचा सुगंध जो असतो तो एक अतिशय अप्रतिम असा सुगंध असतो आणि हा सुगंध लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे। त्यामुळे या सुगंधामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते। त्यामुळे आपल्याला लवंग आणि कापूर याचा उपाय नक्की करायचा आहे। आपल्या घराचे खिडक्या दरवाजे जितके उघडे ठेवता येईल तितके आपल्याला उघडे ठेवायचे आहे। दरवाजा जरी उघडा ठेवता आला नाही तरी गॅलरीचा दरवाजा असेल किंवा सर्व खिडक्या असतील ह्या आपल्याला दिवसभर उघड्या करून ठेवायच्या आहे। घरात मोकळी हवा असायला हवी, घरातील हवा बाहेर जाईल आणि बाहेरची हवा घरात येईल। या पद्धतीने खेळती हवा जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा खेळत असते आणि जर आपल्या घरामध्ये कोंडत आणि असं उभीचं कसं तरी वातावरण असेल, हवा मोकळी नसेल तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा साठून राहते। त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये ज्या दरवाजे असतील खिडक्या असतील त्या उघड्या करून ठेवायच्या आहे। आपण ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस दिवाबत्ती करत असतो त्यावेळेस आपण शुभम करोती म्हणतो। त्यावेळेस आपण म्हणतच असतो की घरातील इडापिडा बाहेर जावो आणि बाहेरची लक्ष्मी घरात येऊ। त्याच पद्धतीने जर आपल्या घरामध्ये मोकळी हवा असेल व चांगलं वातावरण असेल तर घरात लक्ष्मी ही नक्की येते आणि आपल्या घरातील इडापिडा जी असेल ती नक्कीच बाहेर जाते। त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जितकी ठेवता येईल तितकी सकारात्मक ऊर्जा ठेवायची आहे, सकारात्मक बोलायचे आहे। आपल्या घरामध्ये आपण जितके सुगंध किंवा जे आपल्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या ठेवू तितकी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो। संध्याकाळच्या वेळेसही आपल्याला थोडा वेळ दरवाजा उघडा ठेवायचा आहे, खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे आणि दिवाबत्तीच्या वेळेस आपल्याला पूर्ण घरामध्ये लाईट लावायची आहे। घरामध्ये दिवाबत्तीच्या वेळेस कधीही संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्याला घरामध्ये संपूर्ण लाईट लावून ठेवायची आहे। ज्यावेळेस आपल्याला कधी बाहेर जायचं असेल त्यावेळेस घरामध्ये जर उशीर होणार असेल यायला त्यावेळेस आपण एखादा बल्ब चालू ठेवून जायचा आहे किंवा एखादा 0 बल्ब लावून आपल्याला जायचे आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस उजेड राहील आणि आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहील। चला तर मग पाहूया उपाय। तर आपल्याला उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे भीमसेनी कापूर आणि लवंग। आपल्याला घरामध्ये तशा भरपूर साऱ्या फुलाच्या लवंग अशा आणून ठेवायच्या आहेत। आपल्या घरामध्ये लवंग ह्या असल्या पाहिजे। त्यामुळे आपल्याला दररोज किंवा आपल्याला नेहमी देवी ही लवंगाने प्रसन्न होते। त्यामुळे आपल्याला घरामध्ये लवंग ह्या ठेवायच्याच आहे। संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्याला देवासमोर कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये फुलाच्या 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि तो कापूर आणि लवंगा आपल्याला घरामध्ये संपूर्ण घरामध्ये फिरून घ्यायचे आहे। आपल्या मुख्य दरवाजावरतीही फिरवायचे आहेत। असे केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि भरभराटी होते। त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते, सकारात्मक ऊर्जा घरात येते। त्यामुळे आपल्याला हा लवंगाचा उपाय नक्की करायचा आहे। आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते, ऐश्वर्य नांदते, लक्ष्मी प्राप्तीसाठी हा खास उपाय आहे। नंबर 2, आपल्याला घरामध्ये झोपण्यापूर्वी आपले किचन पूर्ण साफ करून घ्यायचे आहे। ज्यावेळेस आपलं संपूर्ण आवरून होईल, जेवण वगैरे होईल, झोपण्याच्या आधी आपल्याला एक चांदीचं निरंजन घ्यायचं आहे। त्यामध्ये देशी गाईचं तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कापूर प्रज्वलित केलेला कापूर टाकायचा आहे। त्यामध्ये 2 लवंगा ठेवायचे आहेत। ते कापूर आणि लवंगा हे किचनवरती आपल्याला प्रज्वलित करायचे आहे। ते प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला तिथेच थांबायचे आहे, त्यानंतर झोपायला जायचे आहे। त्यावेळेस ते प्रज्वलित केलेले आहे त्यावेळेस आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा श्री मृजी। हा मंत्र म्हणत आपल्याला तिथे किचनमध्येच थांबायचे आहेत